सर्व अभियोग्यताधारकांचे VG9 अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्या उमेदवारांची शिक्षक भरती 2022मध्ये निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, शिक्षक भरती 2022 पार पडत आहे आणि यातला पहिला टप्पा मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यूचा पार पडला आहे. बऱ्याचशा उमेदवारांची निवड झाली आहे, त्यांना खूप बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण किती जागा होत्या, किती भरल्या गेल्या आहेत आणि किती शिल्लक आहेत, त्याचप्रमाणे पुढचा टप्पा कसा आहे, त्याचप्रमाणे विदाऊट इंटरव्ह्यूची प्रक्रिया काय आहे, कशी पार पडणार याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आपण सविस्तर शिक्षक भरती 2022चं विश्लेषण पाहणार आहोत. एकूण जागा मित्रांनो, ज्यावेळी शिक्षक भरती अनाऊन्समेंट झाली त्यावेळेस 21,678 जागा या घोषित झाल्या होत्या. एवढ्या जागा भरणार आहोत अशी घोषणा पवित्र पोर्टलमार्फत झाली होती. तर यामध्ये मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या जागा होत्या, टोटल होत्या 16,799. जे काही विदाऊट इंटरव्ह्यू आहेत, ZP असेल, जिल्हा परिषद असेल किंवा रयत शिक्षण संस्था सारख्या संस्था असतील किंवा इतर संस्था असतील, यामधून 16,799 जागा या भरल्या जाणार होत्या. तर मित्रांनो, किती भरल्या आहेत यापैकी? तर यापैकी 11,085 जागा भरल्या आहेत. टोटल 11,085 जागा या भरल्या गेल्या आहेत आणि मित्रांनो 5,717 जागा या रिकाम्या राहिल्या आहेत. तर मित्रांनो, टोटल 16,799 जागांची भरती विदाऊट इंटरव्ह्यूद्वारे होणार होती. तर या प्रत्यक्ष यापैकी 11,085 जागाच भरल्या गेल्या आहेत आणि टोटल यातून 5,717 जागा या रिक्त राहिल्या आहेत. तर त्या कशा? मित्रांनो, 5,717 जागा रिक्त आहेत, पण त्या कोणत्या घटकातल्या आहेत, कशा आहेत त्या पाहूया. तर समांतर आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने मित्रांनो, जे काही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे, मग त्यात माजी सैनिक असतील किंवा दिव्यांग असतील किंवा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, हे टोटल हे जे काही इतर पण आहेत, तर हे जे उमेदवार आहेत तर त्यांचा सर्वांचा समावेश या हॉरिझॉन्टल आरक्षणामध्ये होतो. तर या हॉरिझॉन्टल आरक्षणातले उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या कट ऑफचे किंवा त्या घटकाचे प्रवर्गाचे उमेदवार म्हणजेच माजी सैनिकचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने, अंशकालीनचे न झाल्याने, खेळाडू इतर घटकाचे उमेदवार न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने माजी सैनिकांच्या 2,357 जागा या रिक्त राहिल्या आहेत. तर मित्रांनो, जे काही माजी सैनिक आहेत तर यांच्यासाठी जे राखीव कोटा होता त्यातून 2,357 जागा रिक्त राहिल्या आहेत. ते उमेदवार उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे अंशकालीन 1991च्या जे काही जनगणना आहेत, त्याचप्रमाणे इतर जे काही अंशकालीन कर्मचारीच्या भरती यासाठी कोटा असतो, तर ते उमेदवार उपलब्ध न झाल्याने 1,536 जागा या रिक्त राहिल्या आहेत. त्याचप्रमाणे खेळाडूचा जो काही कोटा होता त्यातल्या 568 जागा या रिक्त राहिल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल यांची टोटल 5,717 होत नाही. हे खरं आहे, कारण यामध्ये आपण इतरही घटक पकडले नाहीत, जसे की खुला प्रवर्गातील समांतर आरक्षणाविरहित जागा काही रिक्त आहेत. त्याचप्रमाणे इतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, त्याचप्रमाणे जे काही इतर आहेत, तर असे बरेचसे टोटलची दिव्यांग आहेत, त्याचप्रमाणे अनाथ आहेत, असे सर्व बरेचसे घटक आहेत. त्यांनी सर्वांची टोटल करून ही 5,717 जागा होत आहेत. तर त्यांची आकडेवारी उपलब्ध न झाल्याने ते मी येत दिलेले नाही. तर मित्रांनो, याचप्रमाणे दिव्यांग, अनाथ, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खुला प्रवर्गातील सर्वसाधारण अशी एक सर्वांची बेरीज केली तर 5,717 या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यांची आकडेवारी उपलब्ध न झाल्याने मी ती देऊ शकलो नाही. तर मित्रांनो, पुढे पाहूया आपण मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू. आता आपण विदाऊट इंटरव्ह्यूच्या पाहिल्या किती जागा भरल्या आहेत, किती शिल्लक आहेत. आता मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यूचं काय? तर यामध्ये 4,879 जागा आहेत. मित्रांनो, जे काही 21 आपण वरती पाहिले, 21,000 टोटल 21,678 जागा या एकूण टोटल आहेत. त्यापैकी मुलाखतीशिवाय 16,799 जागा भरल्या जाणार आहेत, हे त्यांनी आधी डिक्लेअर केलं आहे. तर पुढे विथ इंटरव्ह्यूच्या, तर यामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या वाट्याला 4,879 जागा येत आहेत. तर या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलने यापूर्वीच घोषित केलं आहे की जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या झाल्यानंतर लगेच विथ इंटरव्ह्यूची आपण प्रोसेस चालू करणार आहोत, असे त्यांनी
न्यूज बुलेटिनमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे पवित्र पोर्टलमार्फत. तर या भरतीतील जागा खाजगी शाळा संस्था आस्थापनाद्वारे मुलाखतीद्वारे भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जे काही निर्णय आहेत किंवा शासनाद्वारे जे काही ठरवून दिलेले निकष आहेत त्याद्वारेच खाजगी शाळा संस्था आस्थापना यांच्याद्वारे मुलाखतीद्वारे या प्रत्यक्ष भरल्या जाणार आहेत. मग त्यामध्ये कॅमेरा शूटिंग असेल किंवा इतर असे प्रक्रिया असेल, बरीचशी प्रक्रिया आहे. तर त्याद्वारे या जागा भरल्या जाणार आहेत खाजगी शाळा संस्थांमधून. त्याचप्रमाणे आता मित्रांनो, हे झालं विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू हे 2 टप्पे झाले. त्यानंतर पुढे काय, मुलाखतीशिवाय. मित्रांनो, मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू जे काय आपण आता वरती पाहिलं 5,717 आहेत, 27 झाले माझ्याकडून. 5,717 जागेचं काय होणार. तर मित्रांनो, जे काही 5,717 जागा आहेत तर त्यामधील जे काही समांतर आरक्षणातील रिक्त जागा या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार शासन निर्णय GR भरले जाणार आहेत. मित्रांनो, समांतर आरक्षणातील जागा रिक्त राहत असतील तर त्या कशा भरायच्या याविषयी शासनाचा एक GR आहे, शासनाचा एक निर्णय आहे, त्याद्वारे या भरल्या जाणार आहेत. मग ते त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या कशा भरायच्या, काय भरायच्या याविषयी सविस्तर GR शासनाचा आहे. तर त्याद्वारे त्या तरतुदीनुसार त्या भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, हा संदर्भ पवित्र पोर्टलने यापूर्वीच जाहीर केला आहे की समांतर आरक्षणाच्या जागा या रिक्त राहिल्यास शासनाच्या प्रचलित धोरणानुसार, म्हणजे शासनाचे गव्हर्नमेंट रूल आहे, तर त्या रूलच्या नियमाप्रमाणेच त्या भरल्या जाणार आहेत. मग ते कोणत्या प्रवर्ग असेल, काय असेल ते लवकरच आपल्याला कळेल. त्यानंतर मित्रांनो, फेज 2. आता हे फेज 1. फेज 1मध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू हे दोन्ही मोडतात. आता मित्रांनो, हे जर विथ इंटरव्ह्यू पार पडल्यानंतर पुढचा टप्पा आपल्याला फेज 2 शिक्षक भरती टप्पा 2. म्हणजे आता जे काही शिक्षक भरती आपण इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू हे दोन्ही एक टप्पा झाला. तर हे पार पडल्यानंतर पुढचा टप्पा आहे पुढची शिक्षक भरती, हे फेज 2. पुढचा टप्पा, मेन टप्पा तो फेज 2. पण ते कधी होणार, ही मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यूच्या 5,717 जागा असतील किंवा विथ इंटरव्ह्यूच्या जे काही विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत 4,879 या जागा भरल्यानंतरची प्रोसेस आपल्याला फेज 2 शिक्षक भरती टप्पा 2 हा येणार आहे. मग तो कधी येईल, किती कालावधी लागेल, त्याची डेट अजून काही फिक्स झालेली नाही. तर अशा पद्धतीने शिक्षक भरती टप्पा 2 लवकरच पार पडला जाणार आहे. पवित्र पोर्टलमार्फत जे काही माननीय शिक्षण आयुक्त आहेत तर त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी परिपत्रकामध्ये दिलेलं आहे की फेज 2 शिक्षक भरती टप्पा 2 कधी पार पडला जाणार आहे याविषयी पवित्र पोर्टलमार्फत जाहीर झालेला आहे की हा टप्पा पण लवकरच पार पडला जाणार आहे. त्याची डेट फिक्स नाही, पण लवकरच, म्हणजे एक किंवा 2 महिने, 1 किंवा 2 किंवा 3 महिने लागू शकतात. मेपर्यंत हा टप्पा पार पडणे त्यांचं उद्दिष्ट आहे. लवकरात लवकर हा टप्पासुद्धा पार पडला जाणार आहे. पण मित्रांनो, याचे जे काही हे टप्पा 2साठी मेरिट आहे तर ते मेरिट 2000 शिक्षक भरती 2022 जी आपल्या फेज 1साठी त्यांनी पात्रता ठरवली आहे तीच पात्रता टेटची मेरिट यादी ही फेज 2साठी ग्राह्य धरली जाणार आहे. याच मेरिटमधले विद्यार्थी निवडले जाणार आहेत, म्हणजे वेटिंगवरचे. आता पहिले कॅन्डिडेट्स निवडले गेले, पण जे वेटिंगवर आहेत ते कदाचित या फेज 2मध्ये निवडले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण संपूर्ण जागेचं विश्लेषण पाहिलं आहे. शिक्षक भरती 2022मध्ये एकूण जागा किती, 21,678. विदाऊट इंटरच्या किती होत्या, त्यात किती भरल्या, 5,717 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये कोणतं हॉरिझॉन्टल आरक्षणासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्याने मग त्यात किती प्रकारचे आहेत, दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, भूकंपग्रस्त आहेत. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो, खुला प्रवर्गातील सर्वसाधारण, म्हणजे यामध्ये हा पण घटक मोडते की खुला प्रवर्गातील सर्वसाधारण. कारण जे सर्वोच्च न्यायालयाचं जे काही याचिकात निर्णय दिला आहे की तुम्ही कास्टमधून जर CTT, TT, टेट दिली असेल तर तुमचा विचार हा फक्त कॅटेगरी वाईजच होईल, तुमचा विचार ओपनमध्ये होणार नाही. हा मान्य न्यायालयांचा जे काही निर्णय आहे. त्यामुळे खुला प्रवर्गातील बऱ्याचशा जागा यासुद्धा रिक्त राहिल्या आहेत आणि त्या जागा ह्या ॲड होणार आहेत. नंतरच्या 5,717मधून त्या भरल्या जाणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व शिक्षकां भरतीची संपूर्ण आपण जे काही
आढावा पाहिला आहे, कशा भरल्या आणि कशा भरणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून नवीन माहिती घेऊन आपल्यापर्यंत लवकरच येईल. नवीन नोटिफिकेशन, नवीन निर्णय, पवित्र फोटोच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतर बांधवांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांनाही माहिती होईल आणि त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.